उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराड दौऱ्यावर. सुनेत्रा पवारांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाला केलं अभिवादन. अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधवांच्या कुटुंबियांना भेट देणार. 13 दिवसांनंतरही शपथविधी करता आला असता उपमुख्यमंत्री पद संवैधानिक पद नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांचा घातपात झाल्याची चर्चा, अपघाताची नीट चौकशी व्हायला हवी, वडेट्टीवारांची मागणी. सध्याचं राजकारण खूप खराब झालंय, विलीनीकरण होऊ नये यासाठी कट शिजल्याचं दिसतंय, विजय वडेट्टीवारांची टीका. राज्यमंत्री पंकज भोयर यांची राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर प्रतिक्रिया. विलीनीकरण होणं न होणं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार. कुठलाही निर्णय घेताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारात घेतलं असतं, भोयर यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर महापौर पदासाठी भाजपकडून 3 नावं निश्चित. शहरात भाजपचाच महापौर होणार हे जवळपास स्पष्ट. अहिल्यानगर भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी युतीच्या महापौर उपमहापौर पदाचे उमेदवार आज ठरणार. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घेणार नगरसेवकांची बैठक. सोलापूर महापालिकेच्या महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार. भाजपचे गटनेते नरेंद्र काळे यांनी व्हीप जारी. महापौर 6 फेब्रुवारी रोजी निवडला जाणार. कराडमध्ये पोलीस दलाचा श्वान आझादकडून यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चव्हाण यांनी देखील समाधीला केलं अभिवादन. आमदार अभिजित पाटील यांचा फिरता रंगमंच. पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका. रात्री देवगिरी तर मध्यरात्री वर्षावर. हा हाय कुणाचा हेच कळेना, गोरेंची टीका. 25 लाखासाठी उमेदवार विकले गेले, आम्ही मात्र स्वाभिमानाने मतदान करणार. सिंधुदुर्गच्या कणकवलीतील वागदे गावात बॅनरची जोरदार चर्चा. छत्रपती संभाजीनगरमध्ये पितापुत्र जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात संदीपान भुमरे, विलास भुमरे उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय. आमदार उत्तम जानकर यांची जेवढी लायकी तेवढाच निधी. पंढरपुरात पालकमंत्री जयकुमार गोरेंची उत्तम जानकरांवर बोचरी टीका. पंजाबमधील आदमपूर विमानतळाला श्री गुरु रविदास महाराजजी असं नाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींचे मानले आभार. सिंधुदुर्गात ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार दादा साईल यांचं उमेदवार अमरसेन सावंतांच्या आईबद्दल वक्तव्य. शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक. तुमच्या कारखान्यावर मुख्यमंत्र्यांचं छत काढल्यास गव्हाण बंद पडेल. भाजपचा सुपडा साफ करण्याच्या धैर्यशील मोहितेंच्या वक्तव्यावर जयकुमार गोरेंचा पलटवार. महागाईने होरपेला जनतेला दिलासा नाही. खासदार अमर काळेंची टीका. एकाधिकारशाहीकडे नेणारा हा अर्थसंकल्प. जुन्या योजनांचा नवा साथ चढवून अर्थसंकल्प सादर. अमर काळेंची टीका. नागपुरात भाजपची शिस्तबद्ध तयारी. 102 नगरसेवकांचे राजीनामा पत्र लिहून घेतले. पक्षांतर्गत शिस्त आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरता तयारी. पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाला अजितदादांचं नाव द्या. पत्र लिहत दत्ता बहिरट यांची मागणी. नागपूर महापौर उपमहापौर पदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक पार पडणार. आज दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज स्वीकारले जाणार. अमरावती महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार. महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख. सोलापुरात जयकुमार गोरे यांचा कार्यकर्ता मेळावा. पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ मेळावा. महापौर पदाचं नाव भाजपकडून जाहीर होण्याची शक्यता. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात दिवंगत अजित पवारांना आदरांजली. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती. सोलापुरात अजित पवारांसाठी सर्वपक्षीय शोकसभा. शोकसभेला काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती. चंद्रशेखर बावनकुळे आज धाराशिव दौऱ्यावर. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंच्या ठिकठिकाणी सभा. स्थायी समिती ठाकरे सेनेला फटका बसण्याची शक्यता. सत्ताधारी पक्षाकडून सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथे सभा. पीक विम्याऐवजी भावांतर योजना हवी होती. सन्मान निधीत वाढ अपेक्षित होती. अर्थसंकल्पात कृषीपूरक दाव्यांवर शैलेश अग्रवाल यांच्याकडून सवाल उपस्थित. पंकजा मुंडे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. कन्नड, सिल्लोड, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर इथे होणार प्रचार सभा. राजकारण खरोखरच लई वंगाळ. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, त्याबद्दल अभिनंदन. सुतक काय येतं आणि जातं. राजकारण थांबवून कसं चालेल, सामनात उलटिका. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी. भारतासमोरील वास्तविक समस्यांकडे सरकारची डोळेझाक.
राहुल गांधींच्या या टीकेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रत्युत्तर. जागतिक अस्थिरतेचा फटका सामान्य लोकांना बसू नये, सरकारचा उद्देश. तुमच्याकडे तथ्य असतील तर ती समोर ठेवा, सीतारामन यांचं प्रत्युत्तर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थिकलश ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात दर्शनाकरता ठेवणार. अस्थिकलश राज्यातील विविध शहरात नेला जाणार. राज्यात 29 महापालिकेच्या निवडणुका पार. महापौर पदासाठी निवडणूक होणार. काही जिल्ह्यात महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेत्यांची बैठक. वांद्र्यातील MIG क्रिकेट क्लबमध्ये मनसेची बैठक. रोहित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. विमान अपघातातील मृत पायलटच्या कुटुंबियांना देणार सांत्वनपर. भाजप आणि शिवसेनेची आज होणार गटनोंदणी. पालिका मुख्यालयातून भाजप शिवसेनेचे सर्व 118 नगरसेवक कोकण भवनला जाणार. अजितदादांच्या अपघाताची चौकशी व्हायला हवी. अमित शहा फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणार. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटलांचं वक्तव्य. काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा फोन हॅक. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. सचिन सावंत यांनी दिली माहिती. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी तर होईलच, पण आमचा रिअल हिरो परत येईल का? रोहित पवारांचा ट्विटद्वारे सवाल. बजेटमध्ये ना सर्वसामान्यांचा उल्लेख ना त्यांची फिकीर. अखिलेश यादव यांची केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका. बोरिवलीत आमदार संजय उपाध्याय ऍक्शन मोडवर. अवैध दारू, गुटखा आणि अंमली पदार्थ विक्रीवर आमदारांची सिंघम स्टाईलनं कारवाई. पोलीस कारवाईवर मात्र सवाल. अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासाचा रोडमॅप. अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी गती मिळेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत. विकासाच्या चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याच ताब्यात. ठाकरेंचा उमेदवार निवडून आला तर निधी मागे घेणार, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. मुंबईबद्दलचा केंद्राचा द्वेष अर्थसंकल्पातून दिसतो. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्ट. ट्विट करत आदित्य ठाकरेंनी दिली अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सिल्लोड तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीकरता शिवसेना उमेदवारांची प्रचाराला सुरुवात. प्रचारार्थ आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार अब्दुल सत्तारांच्या प्रचार सभा पार. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट. अजित पवार यांच्या निधनानंतर ही भेट सांत्वनपर असल्याची माहिती. कन्नड तालुक्यातील चिंचोलीत विकास महर्षी रायभान जाधव विकास आघाडीचे सीताबाई वानखेडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. खासदार श्रीकांत शिंदेंचा 4 फेब्रुवारी वाढदिवसानिमित्ताने कल्याण डोंबिवलीत शुभेच्छांचे बॅनर झळकले. राजकारणातील बाजीगर अशा आशयाचे बॅनर. बारामतीत महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी घेतली पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट. दिवंगत अजित पवारांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली. अर्थसंकल्पात प्रत्येक वेळी महाराष्ट्रात चांगली मदत मिळाली. यावेळच्या अर्थसंकल्पातही महाराष्ट्राला चांगला वाटा असेल. मंत्री गुलाबराव पाटलांनी अर्थसंकल्पावर दिली प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची कर वसूल 61% अधिक. आतापर्यंत 16,98,00,000 रुपयांची कर वसूल. पुण्यात पुढील 8 ते 10 दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार. दुरुस्तीच्या कामाला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार. पुणे महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर काम सुरू. नांदेडच्या रातोळीत श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला सुरुवात. 166 वर्षापासूनची परंपरा. नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच पालिकेत प्रशासकीय खांदेपालट. छत्रपती संभाजीनगर पालिकेत विविध विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती. कोस्टल रोडवरील वेगावर आता ब्रेक लागणार. वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई. वर्ध्यात बेपत्ता मुलीचा 2 तासात शोध. ऑपरेशन मुस्कान 14 अंतर्गत देवळी पोलिसांची मोठी कामगिरी. हिंगोलीतील यात्रांमध्ये अंधश्रद्धेची परंपरा. बाबुळगाव निशाणा यात्रेत आगीच्या विखाऱ्यातून चालण्याची परंपरा. विल्सन जिमखान्यासाठी गिरगावकरांचा आज मोर्चा. आम्ही गिरगावकर संस्थेच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात काढणार मोर्चा. मराठी ज्वेलर्सला परप्रांतीयांकडून त्रास. विक्रोळी पार्कसाईड परिसरातील प्रकार. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये उच्च शिक्षित तरुणांनी नोकरी सोडून केली शेतीची निवड. वर्षाकाठी मिळवतायत 80 लाखांचं उत्पन्न. मनमाडच्या बुधलवाडीत खंडेराव मंदिरात माघी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात साजरा. माघी पौर्णिमेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा.
वाशिमच्या कामरगाव कुऱ्हाड शेत रस्त्यावर पाण्याचं साम्राज्य. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची उदासीनता, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट. पश्चिम रेल्वेकडून रेल वन ॲपचं लॉन्च. सध्या प्रायोगिक तत्वावर हे ॲप फक्त पश्चिम रेल्वेसाठी. पीएम किसान योजनेत वाढ नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. बजेटवर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक. अमरावती जिल्ह्यात उन्हाळ्यात सिंचन प्रकल्पांवर पुरवठ्याचा ताण वाढणार. जिल्ह्यातील 56 सिंचन प्रकल्पात सध्या 68% जलसाठा. पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेला अखेर मुहूर्त ठरला. 161 जागांसाठी 14,000वर अर्ज दाखल. धुळ्यात 273 वर्षांची परंपरा लाभलेला खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. 15 दिवस यात्रोत्सव चालणार असून महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रोत्सवाची सांगता. गडचिरोलीतील राजीरप्पी धबधबा झाला पर्यटकांचं आकर्षण. बिनागुंडा भागात पोलीस मदत केंद्र आणि वाहनांसाठी रस्ता सुरू. गडचिरोलीत 5 फेब्रुवारीपासून रंगणार कोया कृषी कुंभ. हे 5 दिवसीय कृषी प्रदर्शन. जिल्ह्यात कृषी विकासातील संधींची माहिती होण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण. भंडाऱ्यात कचारगड यात्रेसाठी तुमसर आगाराचं ऐतिहासिक पाऊल. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता तुमसर ते कचारगड विशेष बस सेवा. हवामान बदलाचा देवगड हापूसला मोठा फटका. अत्यल्प फळधारणेमुळे बळीराजा संकटात. वाशिममध्ये रब्बी हंगामातील पिकांवर बदलत्या हवामानाचा परिणाम. पिकांवर अळी आणि किडींचा प्रादुर्भाव. जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के. जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान नाही. T20 वर्ल्ड कपमध्ये भारत पाकिस्तान सामना होणार नाही. पाकिस्तानचा भारतासोबत खेळण्यास नकार. पीसीबी सोबत बैठकीनंतर पाकिस्तान सरकारचा निर्णय. एक्सपोस्टद्वारे माहिती. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. भारताचा पाकिस्तानवर 58 धावांनी विजय. स्पेनचा टेनिसपटू कार्लोस अल्कराजचा नवा इतिहास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नोवाक जोकोविचला नंबर. सर्वात कमी वयात 4ही ग्रँड स्लॅमचा जिंकणारा टेनिसपटू ठरला. WPL 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्स बाहेर. दिल्ली कॅपिटल्सच्या यूपी वॉरियर्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवत प्ले ऑफमध्ये धडक. हिंगोली रेल्वे स्टेशन परिसरात भरदिवसा युवकावर जीवघेणा हल्ला. 3 हल्लेखोरांकडून युवकावर चाकू हल्ला. युवक गंभीर जखमी. घटना सीसीटीव्हीत चित्रित. तर नाशिकमध्ये भीक मागण्याच्या बहाण्यानं महिलांकडून चोरी. 6 महिलांच्या टोळीकडून घरफोडी करत 8,000 रुपयांची चोरी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.